उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या दिल्लीमध्ये आहेत आणि दिल्लीत मोठ्या नेत्यांसोबत त्यांच्या भेटीगाठी होत आहेत। रात्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या नेत्यांची भेट घेतली असं समजतंय। एकनाथ शिंदे गाडी बदलून या मोठ्या नेत्यांच्या भेटीसाठी गेले असं समजतंय। एकनाथ शिंदे यांनी भेटीची अतिशय गुप्तता पाळली। शिंदेंचे मंत्री वेगवेगळ्या प्रकरणामध्ये सध्या अडकलेले आहेत। शिवाय येत्या काही दिवसात सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी होणार आहे आणि या संदर्भात भेट घेतली आहे अशी माहिती समजते। आणखी तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। शिवाजी, नेमकं कुठल्या नेत्याची भेट घेतली होती समजू शकलेलं आहे का एकनाथ शिंदेंनी? त्यांनी रात्री कोणत्या नेत्यांची भेट घेतली याचा तपशील अद्यापर्यंत समोर आलेला नाहीये। मात्र आजचा तर त्यांचा दौरा पाहिला पूर्ण तर आज ते दिवसभर राजधानी दिल्लीमध्ये असतील, वेगवेगळ्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतील। त्याचबरोबर त्यांच्या पक्षाची एक राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे। वेगवेगळ्या राज्याचे जे प्रमुख आहेत ते देखील या ठिकाणी येणार आहेत। खास करून बिहारवरती त्यांचं लक्ष केंद्रित असेल। बिहारमध्ये काही पक्ष वाढवण्याचा प्रयत्न ते करतायत का हे पाहणं महत्त्वाचं आहे। दुसरा मुद्दा असणार आहे राष्ट्रीय कार्यकारिणीचा। राष्ट्रीय कार्यकारिणीचा त्यांना मुख्य नेतेपद दिल्यानंतर ही बैठक पार पडत आहे आणि या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये आता काही बदल केले जाणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। शिवसेनेच्या घटनेमध्ये काही बदल केले जात आहेत का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे आजचा दिवस शिवसेनेसाठी महत्त्वाचा आहे। शिवसेनेची पक्ष आणि चिन्हाची जी सुनावणी आहे ती सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे। त्यामुळे वकिलांच्या गाठीभेटी त्यांच्या सुरूच आहे। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये वेगवेगळे जे स्ट्रॅटेजिस्ट आहेत, जे पक्षाची भविष्यामध्ये व्यूहरचना तयार करणं कशा पद्धतीने अपेक्षित आहे किंवा निवडणुकीमध्ये कोणकोणत्या बाबी करणं गरजेचं आहे, तर त्याबाबत देखील ते काही स्ट्रॅटेजिस्टची भेट घेऊ शकतात असं देखील सांगितलं जात आहे। त्यामुळे जर आज पाहिलं तर शिंदे यांच्यासाठी आजचा दिल्ली दौरा महत्त्वाचा आहे। आज संसदेचं अधिवेशन सुरू आहे। संसदेच्या अधिवेशनात देखील कदाचित ते आज जाऊ शकतात, कारण सर्व मंत्री हे संसदेमध्येच असतात आणि त्यामुळे सर्व नेत्यांची त्या ठिकाणी भेट होऊ शकते। त्यामुळे महाराष्ट्रासाठी आणि शिवसेनेच्या शिंदे गटासाठी देखील महत्त्वाचा दिवस आहे। जी, धन्यवाद शिवाजी सगळ्या तपशिलांसाठी।